देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 600 ट्रेनी IAS ला गणितचा प्रश्न विचारला, पण 600 ट्रेनी IAS त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकले नाही। पहा तो प्रश्न काय होता। इसी व्यक्ति के पास इतना पैसा था, उसने उसका आधा ए को दे दिया, 1/3 बी को दे दिया, जो रेस्ट अमाउंट बचा था 100 पैसा वो सी को दे दिया। बताइए टोटल अमाउंट कितना। पहा तो प्रश्न होता, एका माणसाने त्याच्याकडे असलेल्या पैशापैकी अर्धे ए ला दिले, त्याच्याकडे जेवढे पैसे होते अर्धे ए ला दिले, 1/3 बी ला दिले आणि उरलेले 100 पैसे त्याने सी या व्यक्तीला दिले, असे तिघालाही वाटून दिले, तर त्या माणसाकडे किती रुपये होते। ठीक आहे, हे सोडवण्यासाठी आपण इक्वेशन आणि समीकरणाचा उपयोग करूया। बघा, त्या माणसाकडे आपण समजू x रुपये होते, बरोबर। त्या माणसाकडे x रुपये होते, त्याने काय केले, त्यातले अर्धे म्हणजे x/2 हे ए ला दिले, तिसरा हिस्सा म्हणजे x/3 हे बी ला दिले आणि उरलेले 100 पैसे त्याने सी ला दिले, बरोबर। एवढे असे होते, हे झालं बॅलन्स, तिघाची बेरीज केली म्हणजे x। आता याला बॅलन्स करण्यासाठी आपण काय करू, 2 आणि 3 छेदामधले काढून टाकायचे, याचा अर्थ आपण 6 ने, 6 त्याचा लसावी आहे, त्याने सगळ्या टर्म्सला आपण गुणू, म्हणजे काय होणार आहे, ते 6 ने गुणल्यावर 6x, याला 6 ने गुणल्यावर 3x, याला 6 ने गुणल्यावर 2x, 100 ला 6 ने गुणलं तर 600 होऊन जाईल। ठीक आहे, बघा याला आपण बॅलन्स करू, हे होईल 6x, या दोघांची बेरीज होईल 5x प्लस 600, हे 5x जर आपण इकडे आणले तर 6x - 5x होतील बरोबर 600, इथे राहिलं x बरोबर 600, x म्हणजे त्याच्याकडे पैसे होते, मग 600 पैसे होते, मग 600 पैसे म्हणजे किती रुपये, तर त्याच्याकडे x बरोबर म्हणजे 6 रुपये होते। इतका सोपा हा प्रश्न होता आणि याचं उत्तर होतं, पण 600 IAS का बरं अडचणीत आले, का त्यांना वेळेवर प्रश्नाचं उत्तर आठवलं नाही। बस हीच गोष्ट प्रत्येक विद्यार्थ्यासोबत घडते, ज्यावेळेस अचानक प्रश्न विचारला जातो, विद्यार्थी किती पण हुशार असू द्या, तो गोंधळात पडतो, हे साहजिक आहे। तुमच्या सोबत जर असं घडत असेल तर काही चिंता करू नका, बस तो एक योगायोग आहे, तुम्ही त्या गणिताचं उत्तर सोडू शकता, फक्त थोडीशी प्रॅक्टिस करा। त्या सर्व विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ पाठवा ज्यांना गणित अवघड वाटतं। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।